नांदगाव शहरात चैन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्ह्यातील 3 सराईत गुन्हेगार जेरबंद। चैन स्नॅचिंग व चोरीचे 24 गुन्हे व मोका कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी सोमनाथ खलाटे अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात। करंजगाव तालुका चाळीसगाव येथील रहिवासी महिला ही रक्षाबंधन सणानिमित्त मनमाड येथे जात असताना नांदगाव शहरातील मनमाड ते नांदगाव रोडवर हॉटेल राज गार्डन समोर मोटरसायकलवर भरधाव वेगाने आलेल्या 3 अज्ञात आरोपितांनी सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंमत ₹90,000 ते बळजबरीने हिसकावून चोरी करून चोरून नेल्याबाबत नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचे घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींची पडताळणी करून यातील अज्ञात आरोपितांनी परिधान केलेले कपडे, त्यांचे वर्णन व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलचा माग काढून सदर गुन्हा करणारे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्याचे दिशेने गेले असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरून खालील संशयितांना विविध ठिकाणांवरून ताब्यात घेण्यात आलं। सोमनाथ रामदास खलाटे वय 30 वर्ष, किरण अर्जुन आजबे वय 34 वर्ष, दिगंबर हरिश्चंद्र निकम वय 30 वर्ष। वरील संशयितांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी तिघांनी मिळून त्यांच्याकडील TVS अपाचे मोटारसायकलवर नांदगाव ते मनमाड रोडवर भरधाव वेगाने येऊन नांदगाव शहरालगत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओरबडून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। तसेच चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र हे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील एका सुवर्णकारास विक्री केल्याचे सांगितले आहे। तसेच आरोपितांनी गुन्हा करताना वापरलेली TVS अपाचे मोटारसायकल ही हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी नांदगाव पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।